पुण्यामध्ये आज राज्यातल्या सर्वाधिक पावसाची नोंद करण्यात आलेली आहे। पुण्यातल्या शिवाजीनगरमध्ये तब्बल 103 मिलीमीटर इतकी पावसाची नोंद झालेली आहे। सदाशिवपेठ आणि कोथरूडमध्ये सुद्धा 90 मिलीमीटरहून अधिकचा पाऊस झालाय। पुण्यात 31 ठिकाणी झाडांची पडझड देखील झालेली आहे। झाडं पडल्याने अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झालेली आहे। पुण्यामध्ये पुढचे 3 दिवस मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने आधीच वर्तवलेली आहे। पुण्यामध्ये आज राज्यातल्या सर्वाधिक पावसाची नोंद करण्यात आलेली आहे। पुण्यातल्या जवळपास सगळ्याच भागांमध्ये पावसाचा जोर आज पाहायला मिळाला आहे। अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडल्याचं देखील पाहायला मिळालेलं आहे। पुण्यातल्या कुठल्या भागात नेमका किती पाऊस झालाय आपण सध्या स्क्रीनवर पाहतो। शिवाजीनगरमध्ये 103 मिलीमीटर इतका जबरदस्त पाऊस झालाय, तर सदाशिवपेठमध्ये 93 मिलीमीटर इतक्या मुसळधार पावसाची नोंद झालेली आहे। कोथरूडमध्ये 91 मिलीमीटर पाऊस झालाय, तर सिंहगड रोड इथं 74 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे। पाषाण भागामध्ये 65 मिलीमीटर पाऊस झालाय, तर बावधनमध्ये 48 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झालेली आहे। बिबवेवाडी परिसरात 56 मिलीमीटर, तर खराडी इथल्या भागात 31 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झालेली आहे। एनडीएच्या परिसरात 41 मिलीमीटर पाऊस झालाय, तर वाघोली इथल्या भागात 44 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।